अहिल्यानगर येथील सीएम तळरेजा वाईन्स हे संगमनेर येथील नाशिक-पुणे महामार्गावरील टॉप 10 इम्पेरियल यशोधन कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला टॉप 10 इम्पेरियलमधील व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविलाय। या स्थलांतरास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी लक्ष्मण ढेरंगे, रवी शिंदे, सुदर्शन पठाडे, पारसमल संकलेचा, भारत मेहता, हर्षवर्धन खुळे, दीपक भालेराव आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर येथील सीएम तळरेजा वाईन्स स्थलांतरित करून संगमनेर येथील टॉप 10 इम्पेरियल यशोधन कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे अनुज्ञा प्राप्तीसाठी अनुज्ञप्तीधारकाने अर्ज दाखल केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। मात्र प्रस्तावित जागा ही व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये असून येथे विविध दुकाने आणि कार्यालये कार्यरत आहेत। या ठिकाणी दैनंदिन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। विशेषतः महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय असून कॉम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही महिलांचा मोठा सहभाग आहे। अशा ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून खरेदीसाठी येणाऱ्या महिला तसेच काम करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता कॉम्प्लेक्समध्ये विविध दुकाने आणि कार्यालये सुरू असल्याने वाईन शॉप सुरू झाल्यास इतर व्यावसायिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे। तसेच वाईन शॉपमुळे वाहनांची वर्दळ वाढल्यास पार्किंग व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊन वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढू शकतो, असाही मुद्दा व्यापाऱ्यांनी उपस्थित केला। टॉप 10 इम्पेरियल कॉम्प्लेक्समधील बांधकाम व्यावसायिक तसेच सर्व व्यावसायिकांनी संयुक्तरित्या समोपचाराने एकमुखी निर्णय घेतला असून कॉम्प्लेक्समध्ये कोणत्याही स्वरूपाचा मद्य विक्रीशी संबंधित व्यवसाय सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे सर्व बाबींचा संवेदनशीलतेने विचार करून सीएम तळरेजा वाईन्स टॉप 10 इम्पेरियल कॉम्प्लेक्स येथे स्थलांतराची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे। परवानगी देण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहिल्यानगर यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही घंटानाद आंदोलन केलंय। त्याचं कारण असं की आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, वेळोवेळी त्यांची भेटी घेतल्या। त्यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी असेल, SP पोलीस असतील, त्यानंतर SP राज्य उत्पादन शुल्क तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच पालकमंत्री अहिल्यानगर, त्यानंतर माननीय आमदार माननीय अमोलजी खताळ साहेब यांची पण आम्ही वेळोवेळी भेट घेतली। तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सदर गाळ्यामध्ये परवानगी देण्याचा जो घाट घातलाय ते असं समजले वरून राज्य उत्पादन शुल्क यांना जाग यावी म्हणून आज आम्ही इथे घंटानाद आंदोलन केलेलं आहे। आणि या उपरही जर राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं रेटण्याचा प्रयत्न केला किंवा तिथं वाईन शॉपला परवानगी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही मान्य पालकमंत्री यांचे जनसेवा कार्यालय लोणी बुद्रुक येथे उपोषणास बसू, असं आज आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो। आमचे पुढचा आंदोलनाचा जो मार्ग आहे तो थेट आता पालकमंत्र्यांच्याच जनसेवा ऑफिस समोर बसण्याचा आम्ही ठरवलेला आहे। जर आमची मागणी मान्य झाली तर मात्र आम्ही कुठले आंदोलन करणार नाही। मात्र आमची मागणी डावलून जर राज्य उत्पादन शुल्क यांनी टॉप 10 इम्पेरियल येथे जर परवानगी देण्याचा प्रयत्न केला मग मात्र पालकमंत्री यांचे ऑफिस समोर बसण्याशिवाय यांचे ऑफिस समोर उपोषणात बसण्याशिवाय आमच्या पुढे कुठला दुसरा पर्याय राहणार नाही। हे आज आम्ही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांना निदर्शनास आणून देऊ इच्छितो। धन्यवाद।